गावातून येऊ का अडीचित लागत नाही. काल दिन दिवसभर बिलकुल बी करमलं नाही. आईन तिचं चालूच राहस रेखा असं रेखातच रेखा आई कर रेखा ते कर खूप चालू राहस. आईन तिचं खूपच आठवणीस. हा ते तुला कसं तरीच रावण सवय होती. मी नाही बी होत होते मग आठवण तर हीच ना बरं. काही नाही आठी बी सवय पड जाई आधी. हा माही सवय तर पडी आजूबाजून बाईस ना जवळ पण एवढी ओळख नाही अजून. आणि आईन तेच ना कसं सगळं बोल बोल करा आणि सवय माले. आता एकलं तर बिलकुल बी करमत नाही आणि अहो पोरगा बी जरा टेरत नाही. मग त्याला नुसतं कोण डायला माय की ऑन टाईमला दका नाही. आणि तिसला घेतला चिपकी घ्या तो डायरेक्ट सोडता सोडे नाही म्हणून राहता तो आपल्यासोबत येवा ना. त्याला बरोबर समजी काय तर तरी त्याला एकदम मोकळा खेळा सवय. मागे जर वाडामध्ये जाई ना पुरा वाडा फिरी असतो. त्या वाळाना गवताळमा मच्छर आहेत ना ताण त्या ते सुद्धा फवारा मार देत. मच्छर नको आला असं. हा बापरे यांना त्या सांगितलं लक्ष राहस बरं. मग खरंच करमत नाही एकटं एकटं. मला तर सवय मला तर टिपी सवयच होती. पण तुम नशे खरं मी तर दिवसभर जॉबला चालणार जास. तेच ना मग नाही तरी असं वाटस. मग तुम्ही तिकडे चांगला आहात आम्ही घर चांगला आहोत असं वाटस. वा 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 ते ना खूप रात्र जायला झोपी जा तुम्ही थोडं. कोणती बी बाईला सोबत राहा नावडी का गावले राहा नावडी बरं. नाही तसं नाही जॉबच तशी तर मग अरे बी सवय पडता पडता पडी थोडंसं पण खूप बोर वाटस. टीव्ही चालू करले वाणी टीव्ही तकानी थोडं काले चालणं जावानं. मग काही नाही आपण मी जसं आज 4-5 वाजता जाऊ तर आपण थोडं बाहेर फिरायला. आत्याने त्या बी कुठे उन्हात बोलायला तर होता आपण. पण त्या बी एक दिवस बी नाही उन्हात तीच ना घर बी खूप लांबी जास. बेग रे का जेवढं लांब तेवढंच चांगलं. हां पर काय चांगला आपला आपला जस्साही राहतोच अजून. मग रिकामं जवळ राही ना माहिती देईन ते देईन नकोच पाय तसं. तेच ना पोर आहे आपला घरना पोरगा खेळणार काही मस्ती वहिनी पडणार जळणार. कधीपेक्षा लांबतून चांगलं राहास रे का. मला कळतीस या गोष्टी सगळ्या. हां नाही तुम्ही पण गोष्ट बरोबरच आहे तशी. पण असं एक पण मैत्रिणी पण राहिली म्हणे अजून आडे. त्या काय बाजू मग नंदुरबार नाही तर आहेत दोन्ही फ्लॅटवाला नंदुरबार नाहीत त्या. हां मग सूर्यवंशीत ना त्या प्रोफेसर आहेत कॉलेजली. आणि त्या आता ना जाधव आहेत ना त्या बी नंदुरबार नाहीत. हां ते आहेत IT कंपनी मा आहेत. मग सगळं VIP लोक आहेत आडे. नाही हो त्याच नाही कंपनी स्वतः नाही IT कंपनी त्याच नाही. हां आता मग सगळं व्यवस्थित तसे कोणी जसं चालू चिल्लर नाही आपल्या बिल्डिंग मा. हा ना खाले बापरे बाया संध्याकाळला निघतीस ना दाखवच दिसतच ना. तू पण थोडी राणी मान चेंज करते आता आटे. हां टाकलं कोण आहे तिकडे अत्यंत सोबत राहत होत ना मग सगळं रावावर पारा खावावर पारा ते काय आपली पटत नाही. हां काय रांधण काय कादन कुठे घेतात नाही कुठे उनतात ते मग सगळं घर बित्तम बातम्या देवानं म्हणून खराब करणं त्यांपेक्षा आपला आपला जेवढा लांब तेवढा चांगला. हां तुम्ही पण गोष्ट करी. मम्मीने आज फोन केला होता मम्मी म्हणे गावले 3 दिवस उन्हात म्हणे मग इकडे वीज जातात म्हणे. मम्मी काय सांगू बरं राहते. हा मग प्रत्येक वेळेस जावाल परवडी का आपले बरं. मम्मीला ते पण माहीत पडे की आजी बाबाला भेटायला घ्यात तुम्ही असं. मातीन तर घेतात म्हणे आजी बाबाला भेटायला मग तुला येतात सोबत आम्ही भेटवायचा ती मम्मीला असं. म्हणे आला का कंगन लिहिला होतात म्हणे तुला आला होता म्हणे मग जवायनं कंगन नातून कंगन मग मी देतो का म्हणे एवढी ना मान रास म्हणे. मम्मीने सपळा पाकारे मम्मीला म्हणतो आम्ही आल्ला बी नाही पाहिजे आणि कंगन बी नाही पाहिजे. तुमचा वाईल काय राग नाही म्हणतो. हां जाऊ दे झोप आधी. आईला फोन करा का तुम्ही. हां आई दिसता म्हणता ना संध्याकाळी मग व्हिडिओ कॉलला तर वजू करता. काही नाही विचारा ना तर तुम्ही तर घर नव्हतात वाटतं. हां दूध लिहायला झालं होतात तुम्ही बरोबर आहे. आईन दिसले तो पण पस्तावा दूध ना आणि घरनं दूध होतं दही होतं बट होतं सगळं होतं. तुम्हाला तर डबडा इकतले ना पडी थैली ना दूध मग काय ठिकाणा राहत नाही. मग ना तू थैली ना दूध पी ते आईना एवढा कुडा पा. खूप पातळ बन आहे आईन तिसं. मग आता काय करस म्हणा तिथून दूध वाट लावशी पण रोज आमले. आई ती आईशी आपली बी माय नाही ना वेळी राजीव कसा विषय निसता. आता जर जैसा देस वैसा बेस ते काय करायला. मी तेच बोलून आई दिसले म्हणतो एवढा नका जीव टाकत जा तुम्ही पण तुम्हाला विचार करत जा म्हटलं. हां बोलू मी. झोपा मग आते भरपूर वेळ वै क्या. मग तुम्ही 9-10 वाजता ना खायला राहस मग थोडं टिफिन वगैरे जात जा ना. आणि असं बी गरम गरम भाजी पोळी खायला असं सकाळी म्हणून मला भूक लागत नाही एवढी. संध्याकाळी सण अजून मग काय ना काय खावायचं. हां
नाही तर मग मित्रमंडळीनी कोणी कोणी नाश्ता पण आणतोस. असं काही नाही कॅन्टीन तर जे पाहिजे ते सगळं आहे. असं आहे का? बरं बरं आहे. सकाळला इडल्याच करसो आता, इडलीचं तांदूळ वगैरे टाकेले म्हणे. हां दही आणलं होतं ना तुम्ही गावातून? मग फ्रीज मशीन आहे दही. हम्म. हां तेच मग दही पोळी पण चालली काही नाही असं. लक्ष देत जाय बरं का उजूवर दिवसभर आहे का. आता कसं आहे त्यावर लक्ष देवानंच काम आहे, खूप अधिक येतो. हां बापरे, इथली मस्ती करस ना ते तर बापरे विचारूच नका तुम्ही. नुसता बेडवर बी उड्या मारस पडाल जीव व्यास. नुसता कुदस. हा ना. मग ते मस्ती करा दिवस आहेत ते ना. शिनी पण खूप थंडी वाजस. सकाळ सकाळला पांघरायला लागस. मी थोडं थंड हवंय ना का बंद कर देवानं ना मग. जास्त वेळ नाही राहू देवानं. आणि पुढे जास्त गरम होईल तर जास्त वापर होती ना पुढला महिन्यापासून. मे महिना मा वावरेस काहीच काम राहणार. तो अन्नाले मायला लईस होता आपण 8-15 दिवस राहतीन माटी. बापरे आईन त्या आता डायरेक्ट सांगत तुम्ही जाडे जावा ना म्हणे. मला तडे त्या कोंड्याला गरमा राहा नाही म्हणे. मी पण बिलकुल चित लागत नाही म्हणे. तुला अन्न तर बिलकुल राहणार नाही म्हणे. नाही सांगा नाही ते राहतीन बरोबर थोडी सवय. तसं तुम्ही सांगच तुम्ही राहते सोबतच. काय करू नका शेतीनं काम नाही ते काम. पण खूप चालत त्यास नाही काळपात. बापरे कितला बारीक जीव नाहीत त्या. पैसा बिसा भरपूर आहे. अन्न त्या बी जरा सगळं विकायला जायत ना गाडं भरीसन तर पैसा सगळं अन्न त्यासनं पाहिजे अजून. थोडाफार आहे तसं देतच. पण जे अन्न त्यासनं पाहिजे आईल बी माहिती नाही बरं अजून. असं आहे का. ते तू 2 वर्ष त्यासना पाजवती तर तू सगळं माहिती. मी तर 5-7 वर्षापासून बाहेरची. मला त्यासना व्यवहार माहिती नाही आणि मना व्यवहार त्यासले माहिती नाही. मग कितला आहेत ते बी त्यासले माहिती नाही. आपल्यासाठी जागा लेवायचं आहे रे. मग तीच जागा विकसन आपण थोडं कसं आहे तिनं पण भाववाढीत जायला 2 वर्ष बी घातली तर माहिती नाही अजून. मग ते कसं आहे ते विकसन आपण थोडं बंगलाच बुक करसू. पण कंपनी या करणं भाडं ती राणी ना. थोडा दिवस थांबा ना तोपर्यंत आपलं कम्प्लीट करा ना असं. 1-2 वर्ष मग आपण चांगलं लोकेशनवर थोडं बंगला टाईपच तयार रेडीमेडच लिहिली सुद्धा. नाही बाई आपण आपला प्लॅन ती बनवसूत. आपला प्लॅन प्रमाणेच बनवसूत आपण. ते काय नाही तयार बांधकाम मग काय ठिकाणा राहत नाही हो. तसं नाही रे का मग त्याला कसं रिकामा माणूस पाहिजे. मग पाणी माराणं ते कराणं सगळं आपल्यावर बनणार नाही. आपलं छोटं बाळे. नाही हो पण कसं आपण बांधले ना माल मटेरियल वगैरे सगळं व्यवस्थित वापरतोच आपण. तसं देतं रेडीमेड करायचं काय एवढं ठिकाणं राजबाई. नाही सगळं चांगला राहतच असं काही नाही. थोडं प्राईम लोकेशन लिहिली सुद्धा आपण बंगला कुठं आले थोडंसं 1 वर्षानंतर. तोपर्यंत कंपनी तर आपल्याही भाडतीच राहिली ना. आपली काय टेन्शन. हां वांदा नाही ना मग. आहे पण घर कितलं मस्त आहे. प्रोफेशनल आहे घर. सगळं व्यवस्थित आहे. हां चला बाई झोपी राहिली खूप. झोप या बाळाला घे इकडे व्यवस्थित टाकता आली आणि त्याला बी पंगराव थोडं.